आता हे तोतापुरीचे आंबे आहेत, आपण याचा ना करबूज बनवूया. दोन प्रकारे, तिखट आणि तिखट गोड असं दोन प्रकारचं करबूज बनवूया याचा. आता हे पहिले कापून घेऊया. आता आपण ना आंबट तिखट गोड असा येईल तो पहिला करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकूया. हा बारीक गूळ आहे, गूळ पावडर ही टाकायची. त्याच्यानंतर कांदा, मीठ, आणि हे मिरची पावडर आहे. आणि तेल टाकायचं आणि आता मिक्स करून घ्यायचं. हा पण छान लागतो, एकदम टेस्टी. आता तिखटवाला करबूज बनवून घेऊया. त्याच्यामध्ये मिरची पावडर, मीठ आणि तेल टाकायचं आणि तो मिक्स करायचा. हा पण छान लागतो. हे बघा, आता ही गूळ आणि कांदा घालून बनवलेला खरबूज आहे आणि हा नुसतं तिखट आणि मीठ घातलेला आहे. बघा, मस्त एकदम खूप छान झाला आहे. बघायला कलरच छान वाटते. जास्ती पाहिजे असेल तर तिखट अजून टाकू शकता तुम्ही.